समाधी हरेचे समसुखे विना समाधी हरेचे समसुखे विना समाधी हरीचे समसुखे विना समाधी हरेचे समसुखे विना साधिल जान द्वैत बुद्धी साधेल जाण द्वैत बुद्धी साधेल जाण द्वैत बुद्धी बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे बुद्धीचे वैभव अन्य तुझे वैभव अन्य नाही तुझे बुद्धीचे वैभव अन्य तुझे एकाकेची राजे सकळ सिद्धी एकाकेश्वराज सकळ सिद्धी एकाकेश्वराज सकळ सिद्धी रेतीचे दिने दे अवघीच उपाधी रिद्धिने दे अवघीच उपाधी दिने दे अवघीच उपाधी त्या परमानंदी मन नाही परमानंदी मन नाही परमानंदी मन नाही ज्ञान देवी रम्य रमले समाधान देवी रम्य रमले समाधान देवी रम्य रमले समाधान देवी रम्य रमले समाधान हरीचे चिंतन सर्व काळे हरिचे चिंतन सर्व काळ हरिचे चिंतन सर्व काळ हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी विठोबार कुमाई हरि जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई कुमार कुमार विठोबार कुमाई कुमार कुमार विठोबार कुमाई विठोबार कुमार
नित्यं ध्यायन्ति योगिनः ओंकारबिन्दुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः। ओम नमो जियाद्य वेद प्रतिपाद्य जय जय स्वसंवेद्यात्मरूपा महायोगपीठे तटे भीमरथ्यां परम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे। पांडुरंगकारू प्रथम नमन पांडुरंगकारू प्रथम नमन दूसरे चरण संततिया दूसरे चरण संततिया जगत बदले कदे दावितारू जगत बदले कदे दावितारू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम नमो सद्गुरु निर्गुणा पार नाही तव गुणा बसोनी माझी रसना हरिगुण वर्णावी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वार करी संतांचा या वार करी संतांचा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या विठ्ठला विठ्ठला हरी समाधी हरेची समसुखे विना समाधी हरेची समसुखे विना न साधेल जाण द्वैत बुद्धीची बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एकाकेशी राजे सकळ सिद्धी रिद्धी अवघेच उपाधी जव त्या परमानंदी मन नाही
ज्ञानदेवी रम्या रमले समाधान हरीचे चिंतन सर्व काळ हरे मुखे म्हणा हरे मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी विठाला विठाला समाधी हरीची समसुखे विन न साधेल जान द्वैत बुद्धी बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एकाकेशी राजे सकळ सिद्धी हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग. माऊली महावैष्णव ज्ञानोपारा यांचा हरिपाठ प्रकरणामधील अतिशय सुंदर तेवढाच खोल आणि उच्च दर्जाचा अभंग आहे. अभंग नेहमीच्या पाठातला जरी असला, बहुतांश इथे लोकांच्या सर्वांच्या पाठातला अभंग असेल, परंतु हरिपाठ हे प्रकरण असं आहे की त्यातला कुठलाही अभंग घ्या तो तुम्ही नामपर प्रकरणामधला घेऊ शकता, संतपर प्रकरणामध्येही त्याला घेऊ शकतात, स्थितीपर प्रकरणामध्येही त्याला घेऊ शकतात. कारण त्या अभंगामध्ये जे आहे ते नामाचंच महात्म्य आहे. त्या अभंगामध्ये ज्या अवस्था सांगितल्या त्या व्यतिरिक्त संतांची दुसरी कुठली अवस्था नसते आणि त्या अवस्था संतांच्या असल्यामुळे त्याच्यामध्ये वर्णन संता व्यतिरिक्त किंवा परमात्मा व्यतिरिक्त दुसऱ्या कोणाचं असू शकत नाही. म्हणून तिन्ही प्रकरणामध्ये त्याला मोडता येते. विठ्ठला विठ्ठला. असो, अभंगाच्या विस्तृत विवेचनाकडे वळण्यापूर्वी काही गोष्टींचा उल्लेख करणं हा अत्यावश्यक असतो, किंबहुना वक्त्याचं ते आद्य कर्तव्य असतं. आपल्या या पुण्यनगरीमध्ये कोथरूड येथे सेवा फाउंडेशन द्वारा आयोजित आणि वैकुंठवासी गुरुवर्य हरिभक्तपरायण दगडूबाबा वाशिवले, वैकुंठवासी हरिभक्तपरायण आबाजी वाशिवले, वैकुंठवासी हरिभक्तपरायण रामभाऊ महाराज शेंडगे, वैकुंठवासी हरिभक्तपरायण निवृत्ती मारुती शेडगे यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने, तसाच वैकुंठवासी हरिभक्तपरायण गुरुवर्य लक्ष्मण महाराज भिकुले आणि वैकुंठवासी हरिभक्तपरायण धोंडीबा बुवा वाशिवले आणि वैकुंठवासी हरिभक्तपरायण विठ्ठल बुवा कोंढाळकर यांच्या कृपा आशीर्वादाने हा अखंड हरिनाम सप्ताह आपण आयोजित केलेला आहे. मला वाटतं दरवर्षी असतो हा सप्ताह. आता जेव्हा मी आलो तेव्हा बोलण्यामधून असं जाणवलं की दरवर्षी हा साजरा होत असतो आपला. याही वर्षी आपण अत्यंत आनंदाने हा साजरा करत असतो. त्यापैकी आजची ही कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या पामराकडे आलेली आहे. वाटते तिसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्यासारख्या पामराकडे आलेली. मला या गोष्टीची जाणीव आहे की माझ्यासारखे 50 महाराज लोक तुम्ही खिशामध्ये घेऊन फिरतात, बहुश्रुत श्रोता वर्गे. पुण्यामध्ये कीर्तन करायचं म्हटल्यानंतर टाइमपास करून चालत नाही. परंतु तुमचं गडबड अशी झाली, मी पत्रिका पाहिली, तुम्ही रोज आता कसं आहे, रोज मस्त पंचपक्वान्नाचा बेत खात आहे आणि आज नेमकं तुम्हाला पिठलं भाकरी म्हणता येणार नाही, त्याच्यापेक्षा ते आपला पापडाचा भोगान त्यावरती चटणी आणि भाकरी सोबत कोरडं कोरडं तुम्हाला जेवण करायचं लागेल. विठ्ठला विठ्ठला. असो, असा सुंदर असा चालू असलेला हा सप्ताह, तिसऱ्या दिवसाचं कीर्तन. हरिपाठ हे एक असं प्रकरण नाही महाराज. बऱ्याच वेळा आपण ऐकतो हरिपाठ हा सोपा आहे, हरिपाठ हा सोपा आहे. प्रत्येक जण येतो हरिपाठ सोपा आहे. सामान्य करता हरिपाठ माऊलींनी लिहिला आहे. अमृतानुभव उच्च स्थितीची माऊलींची जे अनुभव होतं त्याचं वर्णन त्याच्यामध्ये आहे. चांगदेव 65 मध्ये
1400 वर्ष तपश्चर्या करणाऱ्या चांगदेव महाराजांना त्याचा उलगडा झाला नाही. इतकं कठीण आहे चांगदेव पासष्टी. आणि मग आपल्याला सांगितलं जातं की हरिपाठ हा आपल्यासारख्या जनसामान्याकरता आणि सोप्या भाषेत लिहिला आहे. मला खरं सांगा, किती जणांना हरिपाठ कळला हो? कळला का कोणाला तरी? कळला असला तरी वळला का कोणाला तरी? पहिल्याच अभंगामध्ये प्रश्न आहे, देवाची द्वारी उभा क्षण भरी. कोणत्या देवाचं द्वार? दार कोणतं आहे? देव कोणता आहे? तिथे उभाच का म्हणले? झोपला का म्हणलं नाही? बसा का म्हणलं नाही? आणि क्षणभरच का म्हणलं नाही? झालंय का आपल्या शंका निरसन? बरं, कळतं का आपल्याला? आपला हरिपाठ म्हणजे पुढच्यानी म्हणायचं देवाची द्वारी. त्याने तेने मुक्तिचारी म्हणायच्या अगोदर, उभा क्षणभरी म्हणायच्या अगोदर मागचा तेने मुक्तिचारी 15 मिनिटात हरिपाठ निपटवायची आपल्याला पडतं. परंतु हरिपाठ, महाराज, हरिपाठ हे प्रकरण असं आहे की साधकाच्या ते 28 अभंग म्हणजे ते 28 अवस्था आहे. लक्षात ठेवा. एकेका अभंगावरती एवढं सूक्ष्म चिंतन आहे. आणि ते सूक्ष्म चिंतन तुम्हाला तेव्हा कळेल जेव्हा सद्गुरु प्रसादाने त्या प्रकारची साधना तुमच्याकडून मिळेल. एवढं सोपं नाही. वाचार्थ फार वेगळा आहे आणि लक्षार्थ तो फार वेगळा आहे. म्हणून हरिपाठ प्रकरण, हरिपाठ नित्यनेमाने रोज रोज नुसतं म्हणायचं सोडून त्यापैकी त्याच्यावरती चिंतन करण्याचा प्रयत्न करा. स्वतःलाच प्रश्न विचारा, देवाची द्वारी का म्हणलं? मी तर आता 70-80 वर्षाचा झालो, रोज मंदिरात जातोय, देवाच्या दारात जातोय की नाही? जातोय ना? इतके वर्ष जातोय, पण मला चारीपैकी एकाही मुक्तीचं एवढं सुद्धा अनुभूती का येऊ नये? बरं, माऊलींनी लिहिलंय ते खोटं आहे का? की तुम्ही देवाच्या द्वारामध्ये एक क्षण जरी उभं राहिलं तर तुम्हाला 4ही मुक्ती मिळतील. मग आपल्याला अनुभूती येत नाही, त्याचा अर्थ माऊलींनी खोटं लिहिलंय का? औषध हे व्यवस्थितच दिलंय डॉक्टरांनी, परंतु ते घ्यायचं कसं ही पद्धत आपल्याला माहिती नसल्यामुळे ही आपली पंचायत आहे. विठ्ठला म्हणून मी नेहमी सांगत असतो की हरिपाठ खूप निवांत बसून त्यावरती विचार करण्याचा प्रयत्न करा. अशा हरिपाठामधील आणि प्रत्येक अभंग तेवढा सूक्ष्म आहे बरं का. कुठलाच अभंग तुम्हाला कमी जास्त असं म्हणता येणार नाही. आपल्याला वाचायला सोपं वाटतो पण कमी नाही. एकेका अक्षराच्या मागे किती मोठं गुह्य दडलेलं आहे. जर त्यामध्ये आपल्याला आपण चिंतन व्यवस्थित केलं त्याचं, तर आपल्याला आजचा जो अभंग आहे, या अभंगामध्ये महाराज म्हणतात समाधी हरीची. समाधी म्हणजे काय हे आपल्याला समजायला पाहिजे. हरीचीच का म्हटलंय ते पण समजायला पाहिजे. याचा संबंध देवाची द्वारीलाच आहे. देवाची द्वारी कोणता देव? कोणता देव सांगा बरं, कोणता देव? निर्गुणे पावले सगुणे भजता, निर्गुणे पावले सगुणे भजता, निर्गुणे पावले सगुणे भजता, विकल्पाधारिता जेव्हा धरे, विकल्पाधारिता जेव्हा धरे, हरिमुखी गाथा रवली चिंता, हरिमुखी गाथा रवली चिंता, विकल्पाधारिता
तुम्ही आता कसं आहे, साधकांचे वेगवेगळे प्रकार आहे. एक सगुणवादी आहे, एक निर्गुणवादी आहे. आपला वारकरी संप्रदाय हा अद्वैत प्रणालीवर चालणारा वारकरी संप्रदाय आहे. आपल्याला अनेक अभंग आठवतील. तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, असे अनेक आशयाचे अभंग येतील. परंतु काय होतं माहितीये का, स्वतःच महत्व वाढवून घेण्याकरता किंवा मी काहीतरी आहे, मला काहीतरी कळतंय हे दाखवण्याकरता लोक समाजाला थोडस मिसगाईड करतात. जे निर्गुण साधना करत असतात ते थोडस सगुण साधना करण्याला थोडस असं गौण समजतात, कमी समजतात. परंतु त्यांना संतांचे वचन हे लक्षात येत नाही की जोपर्यंत तुमच्यामध्ये असलेला सर्व भेद जात नाही तोपर्यंत तुम्हाला परमात्मा प्राप्ती होऊ शकत नाही. दुसरी बाजू आहे सगुणवादी. ते काय म्हणतात की हे असं काही होणेच नाही. कारण असं जर होणे म्हणलं आणि समोरच्याने विचारलं तर मग प्रक्रिया कशी करायची, झाले ना वादे. परंतु एक लक्षात ठेवा, आपल्याला आपल्या संतांनी दाखवलेल्या मार्गावर चालायचे. संतांनी जो रस्ता आपल्याला दाखवला, संतांनी ज्या मार्गावरून चालले त्या रस्त्याने आपण जायचं. आपण भेद करायचं नाही. हल्ली मी नेहमी एक गमतीने सांगत असतो की ज्या संतांनी आपल्याला अद्वैत तत्वज्ञान सांगितलं त्या संतांनाच आपण जातीमध्ये विभागून ठेवले. एका संतांची जयंती पुण्यतिथी एकाच ठराविक समाजाने साजरी करायची, दुसऱ्यांनी करायची नाही, तिसऱ्यांनी त्या संतांची करायची. त्याच्या झाले नाही प्रकार आपण बघत आहात या पुण्यतिथी जयंतीवरती. कुठेतरी संतांनी असा भेद केलाय का हो? आणि असा भेद ठेवल्यानंतर तुम्हाला परमात्मा प्राप्ती होईल का? किती ठिकाणी सांगितलंय संतांनी की अरे बाबा भेद करू नका. एवढं भेद, यांचं उदाहरण आहे नरसिंह मेहताचं साधं सरळ उदाहरण आहे की त्यांच्यामध्ये भगवान शंकर आणि पांडुरंग परमात्म्याविषयी द्वैत होतं. ते द्वैत घालवण्याकरता परमात्म्याने किती मोठी लीला केली. यातून आपण काही बोध नाही घ्यायचा. परंतु बऱ्याच वेळा असं होते की आपण संतांना सुद्धा विभागून टाकलं. शास्त्रामध्ये जे भेद सांगितले वेगवेगळे, जीव जडाचा भेद, जड जडाचा भेद, जड ईश्वराचा भेद वगैरे, हे सर्व जे भेद आहेत, हे भेद गेल्याशिवाय तुम्हाला परमात्मा प्राप्ती होऊ शकत नाही आणि तुमची साक्षी अवस्था प्राप्त होऊ शकत. तुमच्याकडे साक्षी भाव हा होऊ शकत नाही, निर्माण होऊ शकत. साक्षी भाव म्हणजे काय सांगा बरं? साक्षी भाव म्हणजे तुम्हाला सुख आलं किंवा दुःख आलं त्याविषयी कुठलंही तुम्ही रिॲक्ट करत नाही. सुख आहे ठीक आहे, दुःख आहे. संतांचं जीवन चरित्र जर आपण बघितलं तर आपल्याला असं दिसून येईल की ते कायम स्वरूपी आनंदामध्ये होते. कुठले तरी संत तुम्हाला रडताना दिसले का हो? दिसले नाही. तुकोबारांचा का अभंग आहे, विठोबाचे राज्य आम्हा दिवाळी सर्वात मोठा सण आपला मानला जातो ना. मग का म्हणले दिवाळी म्हणजे आनंद? खरंच तुकोबारायांचं चरित्र आपण पाहिलं तर त्यांच्याकडे आनंदासारखी अवस्था होती का? होती नाही ना. पण त्यांनी असं काय केलं की त्यांना ती अवस्था प्राप्त झाली? त्यांच्यावरती त्यांना सुख आलं तरी त्याचा फरक पडला नाही, दुःख आलं तरी त्याचा फरक पडला नाही. सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ. सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ. भक्ती प्रेमाचा कल्लोळ. भक्ती प्रेमाचा
कल्लोळ ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ हे धन्य जगी तोची एक हरिरंगीनाचे कृष्ण सुख दुःख समान सकळ जीवांचा नामाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे. किती सुंदर. मग काकड्याचे अभंग तर खूप मोठं तत्वज्ञान आहे, साधना आहे, खूप गुह्य आहे त्यामध्ये सुद्धा. वासुदेव कोण? वासुदेव करतो फेरा. कोणता वासुदेव फेरा करतो? सुख दुःख समान ही अवस्था प्राप्त केव्हा होते? अभंगामध्ये दोन बोल आहे बघा, समाधी आणि सुख दुःख. समाधी सुख दुःख समान झाल्याशिवाय तुमची समाधी प्राप्त होऊ शकत नाही. सुख दुःखामध्ये त्याला तुम्ही जोपर्यंत सम दृष्टीने पाहत नाही तोपर्यंत समाधी अवस्था प्राप्त होऊ शकत नाही. आणि समाधी लागल्याशिवाय तुम्हाला सुख दुःख समानता ही पण पाहता येत नाही. संतांचे अभंग फार कठीण आहे. उगाच एवढं साहित्य असं नाही. संत संगतीचे किती अभंग आहे? भरपूर अभंग आहे, आपण ऐकले असतील ना. एक अभंग आहे बघा, संतांचा तो संग नको देऊ देवा, एखादे गुणदोष. आता सांगा काय करायचं? संगती करायची का नाही करायची? असे अभंग आहे संतांचे. असो, सुख आणि दुःख आपलं बघा, सामान्य जीवन असतं आपलं. त्रिविध तापानुसार आपल्यावरती आलेले संकट, आपल्यावरती आलेली परिस्थिती, त्यानुसार आपण सुख आणि दुःख याप्रमाणे आपण त्या अवस्था पाहत असतो. परंतु हे तुम्हाला याच्याकडे त्रयस्थ दृष्टीने पाहिल्याशिवाय तुम्हाला समाधी लागू शकत नाही. म्हणजे साक्षी भाव प्रगट झाला पाहिजे. साक्षी भाव प्रगट झाला पाहिजे. म्हणजे साक्षी भाव कसा हो, की बघा सोपं सांगतो. तुकोबारायांचा प्रसंग आहे, तुकोबारायांच्या जीवनामधला प्रसंग आहे. त्यांना गावच्या पाटलांनी मारलं, बरोबर, आपल्या सर्वांना माहिती, मारलं. दुःख झालं का? छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढा नजराना आणून दिला, सुख झालं का? बायको मेली, दुःख झालं का? संपूर्ण धंदा बुडाला, दुःख झालं का? आता किती उदाहरण देऊ, प्रत्येक संतांच्या चरित्रामध्ये तेच आहे. मग ही अवस्था आहे ना, ही अवस्था प्राप्त झाल्याशिवाय समाधी ही लागत नाही. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये समाधी हरीची सुखवीण, समाधी हरीची सुखवीण. आवाज झाला बघा. समाधी हरीची सुखवीण, समाधी हरीची सुखवीण.
समाधी हरीची सुखे वीणा 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 न साधेल जाण द्वैतबुद्धी न साधेल जाण द्वैतबुद्धी न साधेल जाण द्वैतबुद्धी हरि मुखे म्हणा 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 समाधी हरिजी समसुखे विना समाधी हरिजी समसुखे विना समाधी हरिजी समसुखे विना समाधी हरिजी समसुखे न साधेल जाण द्वैतबुद्धी न साधेल जाण द्वैतबुद्धी समाधी हरीची. एक जागृत अवस्था आहे. जागृत अवस्था म्हणजे काय? जाग असणं. आपण आता जागी आहो ना? आहो ना? खरंच जागी आहे का? म्हणायला जागी. संतांच्या विचारातून जर बघितलं तर आपण झोपलेलोच आहे. त्यामुळे संत जागवतात. जगजोगी जगजोगी जाग जागो, उठा जागे वारे आता, उठा जागे वारे आता, जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे करणी देवा माझा, होत कबीर भाज माझा, धनदारा पुत्र धनदारा पुत्र जन कबीर भाज माझा, धनदारा पुत्र जन धनदारा पुत्र जे भावे आता परत करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माझा सुखवी व्यथा जन्मा, उठा जागे भावे आता मरण पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा सुखवी उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा.
अज्ञानाच्या निद्रेमधून आपल्याला संत उठवतात. बघा, परमात्म्याने जेव्हा ही संपूर्ण सृष्टी निर्माण केली, या सृष्टीकडे बघितल्यानंतर परमात्म्याला एक गोष्ट लक्षात आली. नाथ बाबा म्हणतात ना, ऐशा 84 लक्ष योनी स्रजोनी पाहे परतोनी तव निज प्राप्ती लागोनी न देखी कोणी अधिकारी. परमात्मा जेव्हा सृष्टी उत्पत्तीच्या अगोदर परमात्मा जेव्हा 21मी स्थितीमध्ये पडलेला होता, त्या अंधारामध्ये तमाच्या पोटामध्ये जेव्हा तो पडलेला होता, त्याला जे 21मी बहुश्याम अशी इच्छा निर्माण झाली आणि त्या परमात्म्याची जे 21मी बहुश्याम ही इच्छा निर्माण झाली, तिला माया म्हटलेलं आहे. आणि त्या मायेची ती तीव्रता वाढत वाढत गेल्यानंतर तो जो एक स्फोट झाला, त्यामधून ही संपूर्ण सृष्टी निर्माण झाली. तिथे पंचमहाभूत निर्माण झाले, त्रिगुण निर्माण झाले, ते सर्व निर्माण झालं. तुम्हाला डिटेल पाहिजे असले विचारसागरचा 5वा तरंग वाचून घ्या, त्यामध्ये आहे. अशी ही संपूर्ण सृष्टी निर्माण केली. परंतु त्या सृष्टीकडे बघितल्यानंतर परमात्म्याला असं वाटलं की मी ही एक खेळ तयार केला. निळोबारायांच्या गवळणीमध्ये आहे उल्लेख. आता सर्व कडवे आपण देत बसणार नाही, कारण वेळेचंही बंधन आहे. तुम्ही चिंता करू नका, गाडी उशिरा जरी सोडली तर स्टेशनवर आपण वेळेतच पोहोचू. निळोबारायांच्या गवळणीमध्ये खूप सुंदर वर्णन आहे. एकलेची न कंठे अशा गवळणी ही सृष्टी निर्माण केली. खेळ असा निर्माण केला की तुम्हाला या इथं निर्माण केलं, सर्वे आत्मे सर्वे निर्माण केलं, परंतु या अवस्थांमधून परत कोण आपल्या मूळ स्वरूपाला प्राप्त होते, म्हणजे परमात्म स्वरूपाला प्राप्त होते, असा खेळ हा परमात्म्याने मांडला. मग असा हा खेळ खेळताना असा हा खेळ मांडला, परंतु ही संपूर्ण सृष्टी पाहिली आणि परमात्म्याला वाटलं हा खेळ खेळणारे तर याच्यात कोणीच नाही. कारण आपल्याला ओवी चांगल्या प्रकारे माहिती, आहार निद्रा भय मैथून सर्व योनीशी समसमान मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जान. सर्वथा काय ज्ञान दिलं हो? आहार निद्रा भय मैथून हे तर सर्व योनीलाच आहे ना. ज्या 4 योनी निर्माण केले, एकी केली भूचरे, एकी केली खेचरे, एकी केली जडचरे, चरे अचरे ती एक, अशा 4 योनी निर्माण केल्या, 4 खाणी निर्माण केल्या. त्या 4 खाणीमध्ये 84 लक्ष योनी निर्माण केल्या. परंतु त्यामध्ये एक गोष्ट दिली नाही, ती म्हणजे विवेक. जो मनुष्य देहामध्ये विवेक हा दिला आहे की जो विवेक वापरून आपण जे कर्म आहे ते चांगलं करावं आणि परमात्म प्राप्ती करून घ्यावी, निज प्राप्ती करून घ्यावी. परंतु हे सर्व करण्याच्या ऐवजी मनुष्य जन्माला आला की तो करतो सुरू कोहम कोहम, मी कोण आहे. मी नेहमी एक वाक्य सांगत असतो, बाळ जेव्हा आईच्या उदरामधून बाहेर येतं आणि पहिला श्वास घेतं ना, तेव्हा ती माया त्याच्यावरती घालते. आणि जर तुम्हाला श्वास समजला नाही तर तुम्हाला परमार्थही काही कळू शकत नाही. विठ्ठला विठ्ठला परमार्थ समजून घ्यायचा असेल, संतांनी केलेली साधना जर समजून घ्यायची असली तर त्याकरता प्रथमतः तुम्हाला श्वास समजला पाहिजे. असा हा श्वास प्रथम जेव्हा तो जीव घेतो आणि तो कोहम कोहम सुरू करतो, थोडा मोठा होतो, ते कोहम कोहमही सोडून देतो आणि मी सुरू करतो. अहम बंध मम बंध हे त्याचे सुरू होतात. मी माझे. याला दासबोध ग्रंथामध्ये मूर्ख म्हटलेलं आहे आणि ज्ञानेश्वरी मध्ये सुद्धा आणि अंकनाथी भागवतामध्ये खूप सारं वर्णन आहे. पण यांचं वर्णन करून करायचं तरी काय?
हे अशी जी झोप आपण ती घेतोय ती झोप. परंतु आपण आता बसलेले बघतोय चालतोय हे ज्ञानेंद्रियाद्वारे काही ना काही क्रिया घडतोय म्हणून याला जागृत अवस्था म्हणतात. याच्या पुढची जी अवस्था आहे तिला म्हणल्या तर जागृत स्वप्न. स्वप्न अवस्था ही केव्हा येते? जेव्हा आपण झोपतो. आता याच्यामध्ये गुह्य आहे, तुम्ही बघा हे संसार स्वप्न आहे की नाही हो? संसार सुद्धा एक स्वप्नच आहे, परंतु तो व्यापक भाव सोडून देऊ. परंतु जी स्वप्न अवस्था आहे ती आपल्याला झोपेमध्ये, आणि त्यानंतरची जी अवस्था आहे तिला सुषुप्ती म्हणलेलं आहे. सुषुप्ती अवस्था म्हणजे एकदम गाढ झोप असं म्हणलं जातं. परंतु त्यामध्ये अजून रहस्य आहे भरपूर. अशी ह्या 3 अवस्थाच्या पलीकडे गेल्यानंतर जी तुर्या अवस्था होते, साधकाची जी तुर्या अवस्था सुरू होते, तिला तिथून समाधीच्या पायऱ्या ह्या सुरू होत असतात. विठाला विठाला मग आपल्यासारखा एक अज्ञानी हा जो जीव असतो, या संसारामध्ये जो रमलेला असतो, त्याचं कधी काळी पुण्य जागृत होतं आणि त्याला पछतावा होतो, त्याला पश्चाताप होतो की अरे रे मी काय करतोय. मला हा जन्म परमात्म्याने परमात्मा प्राप्ती करता दिला, भजन कीर्तन करण्याकरता दिला, परंतु मी हा देहाचा उपयोग काय करतोय असा पश्चाताप होतो. आणि त्या पश्चातापाची जशी 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 तीव्रता ही वाढत जाते तसा तसा तो त्याचा पाप क्षय व्हायला लागतो आणि पुण्योदय व्हायला लागतो. अशा वेळेस त्याची तीव्रता वाढली की मग त्याला सद्गुरू येऊन भेटतात. आणि सद्गुरू येऊन भेटले, त्या सद्गुरूंची त्याला सेवा. तरी तनुमनु जीवे चरणासी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ. अगर्वता का म्हणलं असेल? आजकाल महाराज सेवेचा सुद्धा अहंकार होतो. एखादा संत महात्मा असला त्याची सेवा करणाऱ्याचा अहंकार पहा. संत महात्म्याकडे पाहिलं की असं वाटतं की काय वैराग्य आहे, आणि जो त्यांची सेवा करणारे असले तर बघा जे महात्मे असतात ते कायम असे असतात, आणि हा सेवा करणारा अनेक ठिकाणी दिसेल तुम्हाला चित्र. म्हणून अगर्वता करावे दास्य सकळ. एक वेळा देवाला शरण जाणं सोपं आहे, कारण आपल्याला सर्वांना माहिती की त्याची सत्ता सर्वोच्च आहे. परंतु संतांना सद्गुरूंना शरण जाण्याची माणूस हिंमत करत नाही. तेवढा शरणागत भाव त्याच्याकडे होत नाही, कारण सद्गुरू आपल्या शरीर रूपाने आपल्याला दिसत असतात आणि त्यांना आपण आपल्यासारखंच समजतो. परंतु जो साधक असतो, तो साधक जेव्हा अशी तनुमनु जे आणि अगर्वता दास्य जेव्हा करतो ना, तेव्हा सद्गुरू त्याच्यावरती प्रसन्न होतात आणि त्याला साधना देतात, त्याला नामाचा उपदेश करतात की तू कोण आहे. नाव वेगळं, नाम हे वेगळं. बघा, नाव तुम्हाला जन्माला आल्यानंतर 12व्या दिवशी दिला जातो ते नाव, आणि तो याच्यामधून निघून गेला की ते नाव राहिलं का? मग मी म्हणायला पाहिजे का मी इथं अमोल आहे? म्हणायला पाहिजे? या देहाचं नाव आहे हो. आज जर माझा प्राण आत्मा याच्यामधून निघून गेला तर माझं आणि उद्या मला ते आता डायरेक्ट तुम्ही घरी नाही नेऊ शकत ना. मग पहिले मला याच्यामध्ये न्यावं लागेल, काय म्हणतात त्याला, हॉस्पिटलमध्ये न्यावं लागेल. तिथे पोस्टमॉर्टम करतील आणि तिथून वापस जेव्हा अँब्युलन्स मध्ये मला घरी येईल, माझी बॉडी घरी येईल, तुम्ही म्हणाल का आले अमोल महाराज? म्हणाल का? काय म्हणाल? बॉडी आली, प्रेत आलं. मग तू कोण आहे? तुमचं नाम हे वेगळं आहे. आपलं नाम, परमात्म्याचं नाम हे एकच आहे. त्या नामाचा उपदेश करतात संत आपल्याला. त्या नामाचा उपदेश आपल्या कानामध्ये जातात. कानी जे पेरिले डोळा ते उगवले, 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 व्यापक भरिले व्यापक भरिले
त्या शिष्याला आपल्या जवळ घेतात आणि त्याला त्याचा स्वस्वरूपाची ओळख करून देतात. तू कोण आहे याची ओळख करून देतात, त्याला नामाचा उपदेश करतात आणि मग त्याला साधना देतात. त्या साधनेमध्ये त्याला बसावं लागतं. साधनेमध्ये कसं बसायचं याचं 6व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीच्या सुद्धा वर्णन आहे. ते आसन कसं बसायचं. चरण तळे देवडी आधार द्रुमाची बुडी सुगटी ते गाडी संचरी पा सव्यते तळी ठेवजे तेने शिवनी मध्ये पिळजे वरी बैसे जो सहजे वामचरणू. असं आसनामध्ये बसल्यानंतर हळूहळू हळूहळू आपला अजपा जपाची साधना करायची. सद्गुरूंनी जी दिलेली साधना आहे ती करायची. आपल्या देहाला 9 द्वार आहे बघा. किती द्वार आहे? आता जास्त विश्लेषण करणार नाही. काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल. तो आत्मा ही पंढरी आणि या पंढरीला 9 द्वार आहे. त्या 9 द्वारांपैकी 3 द्वार हे मुख्य आहे. कान, डोळे आणि नाक. नाकाद्वारून आपण काय घेतो? श्वास घेतो. त्या नाकातून जो श्वास घेतो ना त्याला अजपा जपाची साधना आहे. मी आता खोलवर सांगणार नाही कसं ते रेचक वगैरे ते काय ती साधना ती पूर्ण सांगणार नाही. अजपा जपाची साधना नाकाद्वारे करतो. कानामधून आपण काय करतो? नाद ऐकतो, अनाहत नाद. आणि डोळ्यांनी भ्रुकुटी मध्यामध्ये लक्ष देऊन आपण त्याला पाहत असतो. या 3 द्वारांमधून जेव्हा आपली साधना सुरू होते तेव्हा त्या परमात्म्याची आपल्याला अनुभूती यायला लागते. तेव्हा आपल्याला हरी कोण आहे हा कळायला सुरुवात होतो. आणि ह्या इथे गेल्यानंतर ती एक अवस्था अशी येते, इडा पिंडा एकवटती गाठी तिन्ही सुटती साही पदर सुटती चक्राचे ते. ही अवस्था प्राप्त झाल्यानंतर या 3 द्वारामध्ये तुम्हाला एक साथ जर उभं राहता आलं ना, म्हणजे कानाने नाद ऐकायचा, नाकाने श्वास अजपा जप करायचा आणि डोळ्याने भ्रुकुटी मध्यामध्ये पाहून त्या परमात्म्याचं दर्शन. ह्या 3 गोष्टी जेव्हा एकत्र होतील तेव्हा तुम्हाला हरीची जाणीव होईल, त्याची हरीची थोडीफार अनुभूती होईल. आणि या साधनेद्वारा तुम्ही जेव्हा ब्रह्मरंध्रामध्ये जाल, सहस्रार चक्रामध्ये जाऊन बसायचं, तिथून ब्रह्म आपले दशमद्वार आहे इथे वर, त्या दशमद्वारामध्ये जेव्हा तुम्हाला जाता येईल आणि वापस येता येईल, जाता येईल वापस येता येईल ना, त्या द्वारामध्ये तुम्ही एक क्षण उभं राहिलं ना, ते द्वार आहे. त्या द्वारामध्ये तुम्ही एक क्षण उभं राहिलं ना की तेने मुक्तीचारी साधी येल्या, त्या द्वारामध्ये उभं राहता आलं पाहिजे. संत महात्मे कधीही खालच्या द्वारांनी हा देह सोडत नाही. त्यांचा प्राण हा दशमद्वारामधूनच जात असतो आणि खालच्या द्वाराने गेलेला प्राण हा काहीही कामाचा नाही. तो आपल्यासारख्या जनसामान्याचा जातो. या तर तुम्हाला कुठली तरी योनी भेटणार, परंतु तुम्हाला परमात्मा प्राप्ती खालच्या द्वाराने जाऊन ही होऊ शकत नाही. म्हणून त्या दशमद्वारामध्ये तुम्हाला, जिथून लहान बाळ असते ना, तुम्हाला माहिती लहान बाळ जेव्हा ती गोडी आईच्या उदरामध्ये असते त्यामध्ये पुरुषाच्या वीर्यामधून येऊन तो जीव तेव्हा तिथे स्थापन होतो ना, जिथे ते स्थापन होतं त्या गोडीमध्ये, ती इथं जागा ती हळूहळू शरीर धारण केल्यानंतर, शरीर अवस्था प्राप्त झाल्यानंतर ही जागा मोकळी राहते बघा. लहान मुलाच्या तिथे तेल लावतात ना टाळू, त्या टाळूस्थानी तिथे, तिथून तो आत्मा स्थापन होत असतो त्या गोडीमध्ये. तिथे दशमद्वार आहे. ज्या अवस्थेमधून आलो त्या अवस्थेमधून जाता आलं पाहिजे. आपण एक श्वास घेतो त्याचे 5 प्राण बनतात आतमध्ये, अपान व्यान उदान समान वगैरे असे जे 5 प्राण होतात. अजून उपप्राण आहे 5, असे 10 प्राण निर्माण होतात. हे 10 प्राण आपल्या शरीरामध्ये संपूर्ण संचरण करत असतात आणि हे 10 प्रकारचे प्राण परत एकत्र करून त्यांना परत एका मूळ स्थितीमध्ये आणणं आणि तो एक श्वास जो आहे ना तो परत जसा तसा ब्रह्मरंध्रामध्ये नेणं, हा खरा परमात्मा आहे. विठाला विठाला. मग अशी साधना जेव्हा सद्गुरू आपले साधकाला देत असतात, तो साधक हळूहळू साधना करत असतो. ही साधना करता 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 त्याला थोडीशी समाधी लागायला लागते. जी सुरुवातची अवस्था आहे ज्याच्यामध्ये
मी साधना करतोय, मी परमात्म्याला पाहतोय, ही जी अवस्था असते, जाणीवेची असते, याला सविकल्प समाधी, संप्रज्ञात समाधी किंवा सबीज समाधी म्हटलं जातं. संप्रज्ञात समाधी का? कारण तिथे प्रज्ञा ही जागृत असते. सविकल्प म्हणजे का? संकल्प विकल्प हे तेव्हा असतात. आणि निर्बीज सबीज का? कारण तुमच्या जन्माचं जे बीज आहे ते बीज तिथं अजून असतं, परंतु मन शांत झालेलं असतं, आत्मा हा शांत झालेला असतो, तो त्या परमात्म्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करत असतो, म्हणून तिला समाधी. या समाधीमध्ये अजून 4-5 टप्पे आहेत भरपूर. सविचार समाधी, निर्विचार समाधी, सवितर्क समाधी, असे अनेक टप्पे आहेत. आनंद, अस्मिता वगैरे असे टप्पे आहेत. आणि ही जी त्रिपुटी असते, म्हणजे अभंगामध्ये म्हटलेलं आहे, हरी जन ध्येय ध्याता ध्यान ज्ञेय ज्ञाता ध्यान, ध्येय ध्याता ध्यान ज्ञेय ज्ञाता ध्यान, दोष दृष्टा भान हरपती, ध्येय ध्याता ध्यान. ध्यान म्हणजे क्रिया, ध्याता म्हणजे क्रिया करणारा, आणि ध्येय म्हणजे जे प्राप्त करायचंय तो पण. ध्येय ज्ञाता ज्ञान अशा ह्या त्रिपुटी आहे, वेगवेगळ्या त्रिपुटी आहे. ह्या त्रिपुटीचं जेव्हा ज्ञान असतं, म्हणजे मी परमात्म्याला पाहतोय. ज्यांना साधना आहे तसं त्यांना कळत असेल. साधनेला बसल्यानंतर कोणाला प्रकाशाचे अनुभव येतात, कोणाला नादाचे अनुभव येतात, वेगवेगळे अनुभव येतात, रिद्धी सिद्धी सर्वांचे अनुभव येतात. हे जोपर्यंत ह्या गोष्टी अनुभवाला येत असतात तोपर्यंत तुम्ही सविकल्प समाधीमध्ये असतात. मग अशी ही सविकल्प समाधी, याच्या पुढची जी अवस्था आहे तिला म्हटलेलं आहे निर्विकल्प समाधी, निर्बीज समाधी किंवा असंप्रज्ञात समाधी. निर्बीज समाधी का? तुकोबारांचा एक अभंग आहे, बीज जाळूनी केली लाही. या जन्माचं जे बीज आहे ना, एक अजून अभंग आहे, तुकोबारांचा 12 अभंग आहे ना, ते अभंगामध्ये एक अभंग आहे, जन्माचे ते मूळ पहावे शोधून. ह्या जन्माचं जे मूळ आहे ना, हे पाहिलं पाहिजे. का जन्म घ्यावा लागतो हे शोधता आलं पाहिजे. स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह, महाकारण देह, ह्या चारही देहाच्या पलीकडे तुम्हाला जाता आलं पाहिजे. महाकारण देह जसा आपला या महाकारण देह आहे, तसं ब्रह्मांडाचा प्रकृती हा देह. मग ह्या देहाच्या पलीकडे तुम्हाला जाता आलं पाहिजे. या देहाची म्हणजे हे देह जोपर्यंत आहे ना, जोपर्यंत ह्या देहाचं तुमच्या आत्म्याशी तादात्म्य आहे, देह जेव्हापर्यंत त्या आत्म्याशी निगडीत आहे ना, तोपर्यंत तुम्हाला परत जन्माला यायचंच आहे. त्याचं नाव आहे त्याच्यामुळे तसंच आहे बघा. स्थूल देह, सूक्ष्म देह. स्थूल देह म्हणजे हा देह आपल्याला माहिती आहे, पंचमहाभूताचा हा देह आपल्याला माहिती आहे. पुढे काय? सूक्ष्म देह. सूक्ष्म देह म्हणजे काय? तो निर्माण झाल्यानंतर संस्काराद्वारे निर्माण होत असतो तो. आणि अंतकरणाचे जे अंतकरण पंचक आहे त्याद्वारे तो निर्माण होतो, तो सूक्ष्म देह. त्याच्या पुढच्या देहाचं नाव काय? कारण देह. का कारण देह दिलं असेल? कारण तुमचं कर्म, तुमचे संस्कार सर्व त्या देहात, तो देह त्याद्वारे बनत असतो. आणि जेव्हा हा आत्मा इथून या देहामधून निघतो ना, तेव्हा त्या कारणाने तुम्हाला पुढचा जन्म भेटत असतो, म्हणून त्याला कारण म्हटले. परंतु या कारण देहाचंही एक मूळ कारण आहे, ती म्हणजे माया. त्याला म्हटले महाकारण देह. आणि जेव्हा तुम्ही या 4 देहाच्या पलीकडे जाल त्यावेळेस तुम्हाला अति इंद्रिय अवस्था त्याला म्हणले जाते. त्या अवस्थेला प्राप्त झाल्यानंतर तुम्हाला ते आत्मज्ञान प्राप्त होतं. आणि त्यावेळेस तुम्हाला निर्विकल्प समाधी ही लागत. निर्विकल्प म्हणजे काय? जिथे संकल्प विकल्प ही नाही.
मगाशी सांगितलेल्या त्रिपुटी सुद्धा नाही, म्हणजे कुठलं भानच नाही. सोप्या भाषेत सांगू का, जाणीवही नाही. म्हणजे मी त्या परमात्म्याशी एकरूप आहे ही जाणीवही नाही आणि त्याची नेणीवही नाही. अशी जी अवस्था आहे ना, ती निर्विकल्प समाधी. निर्बीज समाधी म्हणजे काय? कारण प्रकृतीच्या पलीकडे गेल्यानंतर, आता मला सांगा, एखादं बीज आहे, आपण जर जाळलं आणि त्याची पूर्ण लाही निर्माण केली आणि तुम्ही म्हटलं आता ही लाही मी काय करतो, शेतामध्ये जातो आणि पेरतो आणि त्याला मस्त खत पाणी वगैरे सर्व देतो, मला सांगा त्या लाहीमधून परत झाड निर्माण होईल का? तसं आपलं जे जन्माचं जे मूळ आहे, त्या मूळ शोधलं, त्या मूळ कारण शोधलं की त्याचं आपण एक वेळा ते बीज जाळलं. म्हणजे ते बीज जाळणं म्हणजे काय? ते बीज जे आहे जिथून निर्माण झाले, बीज कुठून? प्रकृती म्हणली. प्रकृती कोणाची आहे? परमात्म्याची आहे. त्या परमात्म्याशी एकरूप झालं ना की तिथे प्रकृतीचा संबंध राहत नाही, म्हणून तिथे बीज राहत नाही. अशा अवस्थेला प्राप्त होणं तिला उन्मनी अवस्था म्हणतात. लय चिंतनामध्ये जेवढे काही लय चिंतन आहे, इंद्रिय लय, प्राणोलय, मनोलय, हे सर्व लय चिंतन झाल्यानंतरची जी शुद्ध अवस्था राहते तिला निर्विकल्प समाधी म्हटलेलं आहे, तिला समाधी म्हटलेली. ती समाधी इथे अपेक्षित आहे, उन्मनी अवस्था. 24 तास परमात्म्याशी एकरूप राहणं, ती समाधी. चार देहाच्या पलीकडे गेल्यानंतरची त्रिगुणाच्या पलीकडे गेल्यानंतरची समाधी, या देहाच्या शून्यावस्था आहे. अधशून्य, मधशून्य, ऊर्ध्वशून्य, महाशून्याच्या पलीकडे गेल्यानंतरची निशून्य समाधी. एक अभंग आहे, आपल्याला माहिती आहे, सहज मी आंधळा गा. त्याचं ध्रुपद काय? सुखे मी निजलो गा शून्य सारोनी तेथे, आहे ना त्याचे ध्रुपद. का शून्य सारोनी तेथे? मग शून्य म्हणजे काय आपल्याला माहिती आहे. शून्य म्हणजे काय? काहीच नाही. परंतु ते शून्य सुद्धा नाही अशी जी अवस्था आहे, ती अवस्था म्हणजे तो परमात्मा, ती आपली मूळ अवस्था आहे. आणि त्या अवस्थेला प्राप्त होणं म्हणजे ती समाधी अवस्था. आणि ही समाधी अवस्था, आणि तिथे त्या अवस्थेला प्राप्त झाल्यानंतर ती अवस्था आणि तो परमात्मा आणि तो आत्मा हे कुठलेही तिथं वेगळं पण उरत नाही. मी तू पण गेले हरीचे ठाई. मी तू राहत नाही आणि तो हरी तिथं आपल्याला भेटतो, म्हणून त्या हरीची समाधी. का हरीची म्हटलंय? हे संपूर्ण आत्मनिर्माण कुठून झाले? त्या परमात्म्याशी, बरोबर. त्या परमात्म्याशी तुम्ही एकरूप झाल्यानंतर तुमचं वेगळं पण राहिलं काय? म्हणून इथे समाधी हरीची म्हणलंय. कबीर महाराजांचा एक अभंग आहे, भजन आहे, त्याच्यामध्ये लिहिलेले बघा, तूच तुझं भजन करत असतो, मी तर आराम करत असतो. अशा आशयाचं एक भजन आहे. तुकोबारांचं आपल्याला माहिती आहे, त्यांचं काय 24 तास नामस्मरण हे चालू होतं. ते 2 नंबरला गेले तरी त्यांचं नामस्मरण चालू होतं, बरोबर. चोखोबारांच्या हाडामधून नामस्मरण आपल्याला आवाज येत होता, जनाबाईच्या गोवऱ्यांमधून येत होता की नाही? का येत होता? कारण ते त्या परमात्मा, सूक्ष्म परमात्म्याशी एकरूप झालेले होते. त्या परमात्म्याशी एकरूप झाल्यानंतर जी सर्वात सूक्ष्म स्थिती आहे या सृष्टीची, जी सर्वात सूक्ष्म आहे, त्या सूक्ष्मशी ते एकरूप झालेले होते. आणि त्या सूक्ष्माशी एकरूप झालेला असल्यामुळे परत स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह, महाकारण, आत्मभाव आणि त्याच्या पुढे ब्रह्मांडाचे 4 देह, याच्याही पलीकडे जाऊन ते परमात्म्याशी एकरूप झाले होते. म्हणून तुकोबाराचा अभंग आहे, अनु रेणू या ठोकळा तुका आकाशा एवढा. आपल्याला माहिती आहे, विश्वरूप दर्शन जेव्हा केलं, एका केसावरती किती किती ब्रह्मांड परमात्म्याचे दिसले. ती अवस्था आपल्याला प्राप्त होऊ शकते, पण त्या परमात्म्याशी एकरूप झाल्यानंतर. म्हणून तुका आकाशा एवढा, आकाशापेक्षाही पलीकडे होता. मग ही जी समाधी अवस्था आहे, ही त्या हरीची समाधी अवस्था आहे. ही तुम्ही प्राप्त झाल्यानंतर तुम्हाला कळतं की हा जो देह आहे हा माझा नाहीये. या देहाला मी जे म्हणतोय ना, हे मी नाही आहे. ज्यांना मी माझं म्हणतोय ते सुद्धा माझे नाही आहे. मी कोण आहे?
मी परमानंद स्वरूपी तो परमात्मा आहे. हे जो भाग मायेची जी उपाधी आहे ना, मायेच्या उपाधीद्वारे हे निर्माण झालेलं सर्व काही आहे. माझं 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 याच्यात मध्ये माझं काही नाही. आणि हे सत्य जेव्हा कळतं तेव्हा त्या साधकाकडे साक्षी भाव हा निर्माण होतो. मग त्याला काही पळत नाही. जसा परमात्म्यांनी हे सृष्टी संपूर्ण निर्माण केली, परंतु कुठलीही जबाबदारी परमात्म्याने आपल्याकडे ठेवलेली नाही. काय नाही बघा, गीतेचा अभ्यास केला तर आपल्याला दिसून येईल, तुमचे जे कर्म आहे त्यानुसार तुम्हाला फळ प्राप्ती होईल. तुमचे जे कर्म आहे त्यानुसार तुम्हाला जन्म. परमात्म्याने हे सांगितलं, मी कशामध्ये ढवळाढवळ करत नाही. तो साक्षीभाव, आणि तो साक्षीभाव संतांकडे असतो. पण तो केव्हा मिळतो? समाधी हरीची प्राप्त झाल्या, समाधी हरीची समसुखेवण, तेव्हा समसुखाची ही जी अवस्था आहे ना ही प्राप्त होते. आणि मग तेव्हा स्वस्वरूपात कळलं ना. एक पुढची गोष्ट सांगून जातो, जेव्हा आपल्यातला कळतो ना तेव्हा बाहेरचे कळतो. स्वतःतला श्वास कळला, लक्षात घ्या मी काय सांगतो बारकाईने, श्वास तुमचा तुम्हाला कळला ना, स्वस्वरूपातला कळला ना, की तो दुसऱ्यांचा श्वास सुद्धा आपल्याला दिसायला लागतो. दुसऱ्यांचा श्वास दिसायला लागल्यानंतर झाडामध्ये सुद्धा तो श्वास कसा चालतो या अवस्थांमध्ये सुद्धा जातो. आणि तुम्ही त्या अणुरूपी परमात्म्याशी, सूक्ष्म रूपी परमात्म्याशी एकरूप असल्यामुळे तुम्हाला कणामध्ये तो परमात्मा आपल्याला दिसतो. एकनाथ महाराज म्हणतो ना, हरीची या दासा हरिदाई दिशा, भावे जैसा तैसा हरी एक. विठाला विठाला. सर्व घटी पूर्ण एकनादे, सर्व घटी पूर्ण एकनादे, सर्व घटी पूर्ण एकनादे, सर्व घटी पूर्ण एकनादे. दानदेव परमात्मा निदान, देव परमात्मा निदान, दानदेव परमात्मा निधान, सर्व घटी पूर्ण एकनादे, सर्व घटी पूर्ण एकनादे, सर्व घटी पूर्ण एकनादे, सर्व घटी पूर्ण एकनादे. ज्ञानदेवाप्रमाणे आत्मा हा निधान, सर्व घटी पूर्ण एक नाम. हे बोलणं सोपं आहे, परंतु याची अनुभूती आली पाहिजे. एक वाक्य मी प्रत्येक कीर्तनामध्ये नेहमी वापरत असतो, आत्मचिंतनाची गरज सामान्य जनतेला कमी आहे आणि जो परमार्थ करतो असं म्हणतो त्याला जास्त गरज आहे. की खरंच आपण संतांना अभिप्रेत असलेला परमार्थ करतो का? आणि जर करत असेल तर जी संतांना अनुभूती आली ती आपल्याला का येत नाही? असो, सर्व घटी पूर्ण एक नांदे. आपल्यातला कळला की बाहेरचा कळतो. आणि मग तुम्हाला सर्वीकडे तो परमात्मा दिसल्यानंतर तुमच्यामध्ये द्वैत राहील का? भेद राहील का? शास्त्रामध्ये जे भेद सांगितले मगाशी बोलून गेलो, ते भेद सुद्धा तुमचे नष्ट होतील. आणि मग तेव्हा द्वैत राहत नाही, मी तू राहत नाही. तो पांडुरंग हा शंकर असा द्वैत राहत नाही. त्यामुळे सर्वांमध्ये तो परमात्मा आपल्याला दिसत असल्यामुळे संतांना दिसला ना, गाढवामध्ये एकनाथ महाराजांना दिसला, अनेक उदाहरणं आहे. परंतु ही स्थिती त्या परमात्म्याशी एकरूप झाल्यानंतर झाली. थोडक्यात उदाहरण सांगून जातो. नामदेव महाराजांना परमात्म्याने सांगितलं, मी तुला उद्या भेटायला येईल. आले, वाळवंटामध्ये आले. नामदेव महाराजांना ओळखता आलं का? नाही ओळखता आलं. परंतु जेव्हा सद्गुरूंना शरण गेले, सद्गुरूंची कृपा झाली, त्यानंतर पुत्र रूपानं आले. त्याच्यामागे तुपाची वाटी जाण. म्हणून नेहमी सद्गुरु कृपेविना संताविना प्राप्ती नाही. सद्गुरु कृपेविना हे होऊ शकत नाही. आणि म्हणून म्हटलं की न साधेल जाणं द्वैत बुद्धी. खरं सांगू का, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ह्या सर्व गोष्टी एकामध्ये एकटकून आहेत. समाधी तुम्हाला समसुख झाल्याशिवाय, द्वैत गेल्याशिवाय प्राप्त होऊ शकत नाही. समसुख तुम्हाला समाधी लागल्याशिवाय, द्वैत गेल्याशिवाय लागत नाही. आणि द्वैत तुमचं जाऊ शकत नाही जोपर्यंत तुमची समाधी लागू शकत नाही, समसुख मिळू शकत नाही. असं आहे. विठाला विठाला.
म्हणून ही समाधी लागणं, त्या परमात्म्याशी एकरूप राहणं, या व्यतिरिक्त कुठलंही दुसरं आपल्या बुद्धीचं वैभव नाही. महाराज नाही तुझे बुद्धीचे वैभव, अन्य नाही तुझे बुद्धीचे वैभव, अन्य नाही तुझे बुद्धीचे वैभव, अन्य नाही बुद्धीचे वैभव, अन्य नाही तुझे 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 सकल सिद्धि एकाकेश्वर सकल सिद्धि हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एकाकेशी राजे सकळ सिद्धी. संतांनी अभंग आपल्या अंतकरणाच्या ज्या ज्या काही अवस्था आहेत त्या त्या अवस्थेला अनुसरून वेगवेगळे अनुभवलेले आहे. परंतु सर्वोच्च स्थान त्यामध्ये बुद्धीचं आहे. मन काय करतं? संकल्प विकल्प विचार निर्माण करतं, बरोबर. चिंतन त्या संकल्प विकल्पांवरती चिंतन करतं. चित्त चित्त काय करतं? त्या संकल्प विकल्पावरती विचार करतं, काय योग्य, आणि बुद्धी त्याच्यावरती काय घेते? निर्णय. परंतु बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे इथे का म्हटलं असेल? कारण परमार्थामध्ये परमात्मा प्राप्ती व्यतिरिक्त या किंवा परमात्म्याच्या नामस्मरणा व्यतिरिक्त या बुद्धीने दुसरं काही केलेलं काम हे व्यर्थ आहे. म्हणून या व्यतिरिक्त जे काही आहे ते व्यर्थ आहे आणि फक्त परमात्मा प्राप्ती करणं, परमात्म्याचं नामस्मरण करणं हेच एक या बुद्धीचं वैभव आहे. तुमचं मन, बुद्धी, चित्त ह्या तिन्ही गोष्टी त्या परमात्म्याच्या चरणावरती लीन झाल्या पाहिजे. म्हणून बुद्धीचे वैभव. तुम्ही किती ग्रंथ संपदा वाचली, किती ग्रंथ पाठ केले, किती गाथे पाठ केले, किती कीर्तन केले, किती प्रवचन केले, किती चाली म्हटल्या, किती पखवाज वाजवले, बुद्धीचं वैभव नाही. ह्या लोकांना लोक काय म्हणतील? हुशार आहे, त्याची बुद्धी तल्लख आहे. मला सांगा, एकेकाळी काशी स्थळी किंवा पैठण मध्ये किती विद्वान ब्राह्मण होते हो? 100-100, 150-150, 200 ग्रंथ तोंडपाठ असणारे असे विद्वान लोक होते. परंतु त्यापैकी एक नाव मला असं दाखवा की ज्याला संत ही पदवी प्राप्त झाली. विठाला विठाला. किती चर्चा केल्या, किती पाठ केलं, किती काही अभ्यास केला ना,
तरी तुम्ही त्या परमात्म्याचं काम नाही ना हो. परमात्म्याशी एकरूप व्हायची साधना करणं तेच तुमच्या बुद्धीचं एक वैभव आहे, याच्या व्यतिरिक्त हे नाही. तुम्ही पाठांतर करणाऱ्यांना संतचं प्राप्त नाही. माऊलींना संत का, माऊलींनी किती गाथे पाठ केले, ते तुकोबारांनी किती काय पाठ केलं होतं, गेले होते कुठे वेद शाळेमध्ये शिकायला वगैरे, काय गेलं शिकायला, संतत्व प्राप्त झालं ना का, साधनेद्वारा त्या परमात्म्याला जवळ केलं. आणि ह्या बाकीच्या ज्या ज्या क्रिया आहे ना, हा आपला अहंकार जागृत करत असतात. माझे एवढे ग्रंथ पाठ आहे, माझी संपूर्ण ज्ञानेश्वरी पाठ आहे, मी 150 पारायण केले. कोणी केले? मला खरं सांगा, यांनी केले का? आता मी म्हणलं मी कीर्तन करतोय, मी कीर्तन करतोय. तुका म्हणे माझी कोणी वदविली वाणी, प्रसादा वाचुनी वृक्षाची पाने हाले ज्याची सत्ता. त्या परमात्म्याच्या प्रेरणेविना काही होत नाही. आणि ह्या बाह्य रंगाच्या या ज्या काही गोष्टी आहे, याच्यामुळे आपलाच अहंकार वाजतो. मी पखवाज वाजवतो, मला सांगा बरं, पखवाज मी वाजवतो का? अरे तुला वाजवणारा कोणीच आहे, त्याची ओळख करून घे ना. तुझा बोलवता धनी कोण आहे त्याचीच ओळख करून घे. परंतु ह्या ज्या ज्या काही गोष्टी आहे, याने आपला अहंकार होतो, अहंकार प्राप्त होते, आपण परमात्म्याच्या दूर दूर जातो. दुसऱ्यांचे कशाला, आपलेच उदाहरण घे ना. मी हरिपाठ घेतो, जे जुने म्हातारे लोक असतात ना, आयुष्यभर हरिपाठ घेत असतात, आयुष्यभर काकडा करत असतात. आणि एखादा नवीन माणूस आला ते मंदिरामध्ये, तर फार कठीण आहे. तुम्ही आता थोडक्यात सांगतो, एखादा नवीन आला ना टाळकरी, किंवा एखादा नवीन माणूस आला ना मंदिरामध्ये, त्याला हे लोक कधीच चाल म्हणायला देत नाही, भजन म्हणायला देत नाही, पखवाजाचं कीर्तन. त्याला तू चहा कर, चहा आण, त्या सतरंजा कर, ते टाळणे मृदंगणे असंच वापरतात. असो, तो विषय आपला नाही. परंतु आणि त्यातल्या एखाद्या नवीन माणसानं जर म्हटलं ना, बाबा तुमचं हरिपाठ म्हणता, इथे तुमचं थोडं चुकलं, 60 वर्ष झाले हरिपाठ करतोय, तुम्हाला सांगतो काय घेतलं त्या हरिपाठामधून. मी 50 वर्ष झाले वारी करतोय, काय घेतलं त्या वारीमधून. हे आपल्याला वैभव वाटतं, परंतु हे सर्व उपाधी आहे. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एकाकेशी, त्या परमात्म्याशी एकरूप होणे हेच एक बुद्धीचं वैभव आहे. आणि याच्या व्यतिरिक्त जे काही आहे त्या उपाधीच आहे अभंगाच्या. परमानंदी मननानी आदवता परमानंदी मननानी हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. आदवता परमानंदी मननानी रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी जवत्या परमानंदी मंद नाही. विठोबा रखुमाई, विठोबा
घुमाई विठोबार घुमाई विठोबार घुमाई हरे विठोबार घुमाई हरे विठोबार घुमाई हरे विठोबार विठोबार घुमाई विठोबार हरे विठोबार 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 घुमाई विठोबार घुमाई हरे जय विठोबार घुमाई विठोबार रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी जव त्या परमानंदी मन नाही. परमात्म्या व्यतिरिक्त जे काही आहे हे उपाधी आहे. साधक साधनेला सुरुवात झाली की त्याला त्याच्या पुढे रिद्धी सिद्धी अशा अनेक गोष्टी त्याच्या पुढे हात जोडून उभे राहतात. खरं म्हणजे साधनेमधला हा एक अडथळा आहे. त्या परमात्म्याला अनंत म्हटलेलं आहे. त्या परमात्म्याला पूर्णतः कोणीही गवसणी घालू शकत नाही. त्यामुळे त्याला नेती नेती असं म्हणलं जातं. परंतु साधनेच्या रस्त्यावर ह्या वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला अडसर म्हणून येतात. काही काही लोकांना 2-4 सिद्धी प्राप्त झाल्या, रिद्धी सिद्धी प्राप्त झाल्या की ते काय करतात, सुरू करतात अंगारा दे दुपारा दे, अंगारा दे दुपारा दे. आणि ते अंगारा दुपारा देण्याच्या नादामध्ये काय होतं, परमात्मा प्राप्तीपासून दूर जातात. म्हणून रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी, हे उपाधी आहे. आता हे पण उपाधी आहे. आता मी काढतो दे विठाला विठाला विचारून पहा कीर्तनकारांना प्रश्न. अशा ह्या उपाधी पाठीमागता असो. गमतीचा भाग थोडा. रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी जव त्या परमानंदी मन नाही. कुठलीही क्रिया करा. अजून एक अभंग आहे, त्रिवेणी संगमी चित्त नाही नामी. जे जे काही करतो ना, जर परमात्म्याशी तुम्ही एकरूप नसले तर ते व्यर्थ आहे. गायन करावं, कसं करावं, सुरदासांसारखं करावं. परमात्मा डोला पखवाज असा वाजवावा, भगवंताने नाचावं. कीर्तन कसं करावं, इंद्रियांना तृप्त करणार कीर्तन करावं की आत्म्याची भूक भागवणार कीर्तन करावं. आजकाल कीर्तन म्हणजे करमणूक केंद्र झालंय. आई बाबा ढमक टमक रडवलं हसवलं म्हणजे कीर्तन. परंतु अभंगाचा गुह्यार्थ लक्ष्यार्थ वाच्यार्थ हा सांगतात ते कीर्तन खरं. आणि नसलं जमत ना, तुकाराम बुवा सारखं सुरू करा ना, राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे. राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे बोला. राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे.
बोला 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 हे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण आहे ना. तुकोबारायांचा प्रसंग माहिती आहे सर्वांना. एक बुवा आला होता, आजचं कीर्तन असं करा. बुवानी आता नामस्मरणाशिवाय दुसरं काय चांगलं आहे. रामकृष्ण 2 तास झाले, 3 तास झाले, सर्व उठून पळाले. एकच बुवा बसलेला होता, घोंगड्यावाला. माझे सद्गुरू मला नेहमी सांगत असतात, समाजासाठी कीर्तन कधी करायचं नाही, स्वतःसाठी कीर्तन कर. जे कीर्तनात समाजाला सांगतोय. आता बघा, जेव्हा एक बोट तिकडे करतोय तेव्हा 4 बोट कोणाकडे, 3 बोट कोणाकडे, माझ्याकडे आहेत ना. मग कीर्तन झालं की घरी जायचं आणि आत्मचिंतन करायचं. जे मी बोललोय त्यातलं मला किती आत्मसात झालं. विठ्ठला विठ्ठला. कारण समाज ही अशी गोष्ट आहे, तुकोबार आहे, देव घेऊन गेले तरी समाजाला कळलं नाही. इतके सारे संतांनी समाजाला ओरडून ओरडून सांगितलं, पण समाजाला त्याचा फरक पडला नाही. तिथे अमोल बुवा किती बोंबलला म्हणजे समाजाला फरक पडेल, नाही ना. म्हणून माझे सद्गुरू नेहमी सांगतात की स्वतः करता कीर्तन करायचं, स्वतः आत्मचिंतन करायचं की जे कीर्तनामधून सांगितलं त्यातली आपल्याला किती क्रिया होत आहे. तू साधनेला बसल्यानंतर त्यातल्या किती अनुभूती तुला येत आहेत आणि पुढच्या अनुभूती ज्या सांगितल्या आहेत त्या अनुभूतीकडे जाण्याकरता तुला अडसर का येतोय. विठाला विठाला. महाराज म्हणतात की रिद्धी सिद्धी निधी अवघी चौपाती जवत्या परमानंदी मन नाही. परमात्म्याशी एकरूप होऊन काही कार्य करायचं, त्या व्यतिरिक्त सर्व व्यर्थ आहे. आणि असं जर केलं तर काय होतं याचं उत्तर अभंगाच्या शेवटच्या ज्ञानदेव रमे रमले समाधान. ज्ञानदेव रामे 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 रमले समाधान. हरिचे चिंतन सर्व काय. हरिचे चिंतन सर्व काय. हरिमुखे म्हणा 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 हरिमुखे म्हणा. हरिचे चिंतन सर्व काय. हरिचे चिंतन सर्व काय. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा.
माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, ज्ञान देवी रम्य रमले समाधान. परमात्मा प्राप्ती झाल्यानंतर जे परमानंद प्राप्त होतो, तुकोबाराय म्हणतात ना, आनंदाचे डोही तो परमानंद प्राप्त झाला की तिथेच रमत. मनुष्य त्या अवस्थेला प्राप्त झाला, साधक एक वेळा सिद्ध अवस्थेला प्राप्त झाला, संत अवस्थेला प्राप्त झाला, त्या परमात्म्याशी एकरूप झाला ना की त्याला हे सर्व गौण लागतं आणि त्या ब्रह्मरसाची चव त्याला लागते. आणि ती चव त्याच्या जिभेला लागली ना की मग त्याला हे बाकीच्या रसामध्ये काही मजा वाटत नाही. म्हणून ते कायम स्वरूपी त्या परमात्म्याशी एकरूप जातात आणि ते तिथेच रमतात. ज्ञान देवी रमया रमले समाधान. रम्य रमले आणि रमणारा ह्या त्रिपुटी जेव्हा एकत्र होतात आणि त्या कारण खरं रम्य स्थान तो परमात्माचं आहे, त्याच्याशी एकरूप झाल्यानंतर खरं समाधान लागतं. समाधान सुख तिथे मिळतं. म्हणून ज्ञानदेवी रम्य रमले समाधान, हरीचे चिंतन सर्व काळ. संतांनी आयुष्यभर जोपर्यंत या पृथ्वी तलावर त्यांचं कार्य होतं, या देह पंचमहाभूताच्या देहामध्ये आले, परंतु या देहाशी तादात्म्य ठेवलं नाही आणि 24 तास कंटिन्यू एक क्षण त्यांनी वाया घालवू नये, त्या परमात्म्याचं चिंतन करत आले. म्हणून ज्ञानदेवी रम्य रमले समाधान, हरीचे चिंतन सर्व काळ. अशी संतांसारखी स्थिती आपल्याला प्राप्त करून देणार. कारण हा जन्म परमात्म्याने आपल्याला दिला आहे, तो परमात्मा प्राप्तीसाठीच दिला आहे. म्हणून जर या देहामध्ये येऊन परमात्मा प्राप्ती केली नाही तर व्यर्थ आहे. तुम्ही पुण्य कमवायच्या नादी लागू नका, तुम्ही पाप कमवायच्या नादी लागा. तुम्हाला परमात्मा प्राप्ती तोपर्यंत होऊ शकत नाही जोपर्यंत तुमचं पापही संपत नाही आणि पुण्यही संपत नाही. दोघांपैकी एक जरी राहिलं ना तरी ते भोगायला यावंच लागतं. म्हणून दोन्ही नाही झालं. म्हणून ते कर्म जे आहे ना, ते कर्म त्या परमात्म्याला अर्पण करता आलं पाहिजे. अशी अवस्था आपण संतांप्रमाणे प्राप्त करून घ्यावी. परंतु ही अवस्था प्राप्त केव्हा होईल? जेव्हा आपल्याला योग्य असे सद्गुरू मिळतील. गुरु वेगळे, सद्गुरू वेगळे. गुरु अनेक असतात. सद्गुरू ते सद्गुरू जे तुम्हाला आत्मानुभूती करून देतात, तू कोण आहे याची ओळख करून देतात, परमात्म्याशी एकरूप करून देतात, ते सद्गुरू. या व्यतिरिक्त सद्गुरू काहीही करून देत नाही. संसारिक तुम्हाला कुठल्याही संतांकडे तुम्हाला संसारिक मागण्या तुमच्या पूर्ण होणार नाही, परमात्माच मिळेल. म्हणून योग्य अशा सद्गुरूंना शरण जा
आणि संतांसारखी समाधी अवस्था परमानंदाची अवस्था प्राप्त करून घ्या अशी सर्वांच्या चरणी नम्र विनंती करून याच ठिकाणी या सेवेला पूर्ण मिळवा. ज्ञानेश्वर महाराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली महाराज माऊली तुकाराम. असो, झालेली सेवा सर्व संतांच्या चरणी माझे सद्गुरू परमपूज्य नाना महाराज पाटील आणि श्री गुरु वासुदेवजी महाराज शिराडोणकर यांच्या चरणावरती अर्पण करतो. अतिशय सुंदर असं वातावरण झालेलं आहे कीर्तनाचं. सुंदर अशी साथ सर्व गायक वृंद करतात आहे. दादांनी पखवाज सुद्धा सुंदर वाजवला. हार्मोनियमची साथ सुंदर आहे. त्यांच्यासोबत माझा मुलगा आहे खरा हा, तो आता पखवाज शिकतोय. दीपकजी दसवडकर म्हणून त्याचे गुरुजी आहेत. तो अजून आमचं ट्रेनिंग चालू आहे म्हणून त्यांना म्हटलं मी सुरुवातीलाच की सांभाळून द्या. अशी सुंदर अशी साथ कीर्तनाला आहे. तुम्ही म्हणाल तुम्ही सर्वांची वाहवा केली, आम्ही काय तुमचं घोडं मारलं. खरं म्हणजे श्रोत्यांशिवाय वक्त्याला काही अर्थ नाही. तुम्ही सुद्धा जवळपास 2 तास माझी बळबळ ऐकून घेतली म्हणून तुमचे सुद्धा आभार. माझ्या सद्गुरूंनी मला भरभरून काही दिलं, परंतु ते घेताना माझी बुद्धिरूपी झोडी कदाचित फाटकी असेल, त्यामुळे ते ग्रहण करता आलं नसेल. म्हणून काही जे चुकलं असेल तो माझ्या बुद्धीचा दोष म्हणून मला परत करा आणि जे योग्य वाटलं असेल तो माझ्या सद्गुरूंचा प्रसाद म्हणून ग्रहण करावा ही सर्वांच्या ठिकाणी नम्र विनंती करून याच ठिकाणी या सेवेला पूर्ण करा. जय